नमस्कार मंडळी, मी चेतन घाडगे पुन्हा एकदा नव्याने तुमचं स्वागत करतोय वास्तू इंटेरियरच्या व्हिडिओमध्ये. आजचा जो आपला नवीन प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे तो पण अगदीच प्रीमियम लोकेशनवरती झालाय, जो की डोंबिवली रुरल गार्डन सिटी मध्ये आहे. या 2 BHK प्रोजेक्ट मध्ये आपण फुल इंटेरियर केलंय, तर कृपया करून हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावे. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आपल्या लिव्हिंग रूम मध्ये आलो आहोत, जिकडे आपण बॅकसाइड डोअरला वुडन लॅमिनेट अँड क्रीम लॅमिनेटचा यूज केलाय, ज्यामध्ये गोल्डन टी पट्टीचा यूज करून एक फिनिश गुड डिझाईन आपण डिलिव्हर केली आहे. त्यालाच कंटिन्यू जी आपली ही वॉल आहे, जिकडे आपण कस्टमाइज वॉलपेपर लावला आहे, ज्यामुळे अगदीच ही जी आहे डिझाईन क्रिएटिव्ह दिसते. त्यालाच अटॅच जे आपलं हे मंदिर आहे, ओके, सो ही जी पिलर आहेत ते पूर्णपणे सागाचे आहेत. त्याच्या खाली आपण जे आहे ताट ठेवण्यासाठी ड्रॉवर्स दिले आहेत. आता आपण 4 सीटर डायनिंग एरियाकडे येऊया, जो की 2.5 बाय 7चा आपण बनवला आहे, ज्यामध्ये आपण ओपन शेल्फचं सुद्धा प्रोव्हिजन दिलं आहे. त्यालाच अटॅच जे आहे आपलं फर्स्ट मास्टर बेडरूमचं आउटसाइड डोअर आहे, जो की आपण सेम थिंग ॲज अ इकडे फॉलो केलंय. त्यालाच कंटिन्यू जे आहे आपलं टीव्ही युनिट आहे, जे की अगदीच प्रीमियम लुक देते. त्याच्या बॅक साईडला आपण मार्बल टेक्स्चर फिनिश लॅमिनेट यूज केलाय आणि त्यामध्ये गोल्डन टी पट्टीचा यूज करून एक प्रीमियम लुक दिला आहे. त्यालाच कंटिन्यू आपण व्हर्टिकल ओपन शेल्फ आणि खाली युनिट्स बनवले आहेत. तर इकडे जे आहे आपण पूर्णपणे एसी पॅनलिंग केली आहे, ज्याच्या खाली आपण कर्टनसाठी प्रोव्हिजन दिली आहे. आणि इकडे जो आहे आपला एल टाईप आपण असा जो सोफा बनवलाय, जो की अगदीच या लिव्हिंग रूम मध्ये प्रीमियम लुक देतोय. त्याच्याच बॅक साईड वॉलला जे आहे आपण PVC मोल्डिंग बनवले आहे, ज्यामध्ये आपण महाराजांची फ्रेम लावली आहे, ज्यामुळे अगदीच हा लिव्हिंग रूम जो आहे सुंदर आणि आकर्षित दिसतोय. आता आपण आहे किचन मध्ये, जिकडे क्लायंटची जास्त रिक्वायरमेंट नव्हती, तर आपण क्लायंटला जे आहे मेन प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस काउंटरच्या खाली जे आहे दोन्हीकडे आपण ट्रॉलीजचं प्रोव्हिजन देऊन ठेवलंय. आणि बघायला गेलात मेन प्लॅटफॉर्मच्या वरती जे आहे आपण चिमनीचं प्रोव्हिजन दिलंय आणि त्याच्याच कंटिन्यू जे आपण प्रोफाईल डोर्स दिले आणि इथे ओपन शेल्फची प्रोव्हिजन देऊन ठेवले. आणि वरती जे आहे आपण पूर्णपणे स्टोरेजसाठी प्रोव्हिजन देऊन ठेवले आहे. आता आपण किड्स बेडरूम मध्ये आलो आहोत, जिकडे आपण 5 बाय 7चा जो आहे स्टडी टेबल बनवलंय, ज्यामध्ये आपण स्टुडंट्सला स्टोरेज मेंटेन करण्यासाठी ॲज अ स्टडी मटेरियल स्टॉक त्यासाठी इथे स्टोरेज प्रोव्हिजन दिले. त्याला त्याच्यात जे आहे आपण ओपन शेल्फ दिला आहे शोपीस वगैरे मेंटेन करण्यासाठी. त्याच्याच खाली जर आपण बघायला गेलात तर इकडे जे आपण सॉफ्टबोर्डचा यूज केलाय, ॲज अ स्टुडंट काही स्टिकी नोट्स वगैरे अटॅच करायचं असेल तर इकडे ते करू शकता. त्यालाच कंटिन्यू केलात तर आपण इकडे 3 ड्रॉवर्स दिले आहे. आणि हा जो डेस्क आहे, ज्यावरती 2 जण जे आहेत कम्फर्टेबली अभ्यास करू शकतात. तर ह्या वॉलवरती जे आहे आपण पूर्णपणे कस्टमाइज वॉलपेपर जे आहे क्रिएट केला आहे आणि त्याच्या खालीच आपण सोफा कम बेड येणार आहे, त्यासाठी आपण ऑलरेडी प्रोव्हिजन दिली आहे क्लायंटला. त्यालाच वॉल अटॅच असा वॉर्डरोब बनवला आहे फुल हायटेड, जिकडे आपण ब्लू प्लस वुडन लॅमिनेटचा यूज करून एक वेगळी डिझाईन देण्याचा प्रयत्न केला, जे की अगदीच क्रिएटिव्ह वाटतंय. आता आपण आपल्या मास्टर बेडरूम मध्ये आलो आहोत, जिकडे आपण फ्रंट साईडला आणि बॅक साईडला दोन्हीकडे सेमच लॅमिनेट्स यूज केले. आफ्टर ऑल आपण जे इकडे लोवर्स यूज केले आहे, ज्यामुळे अगदी प्रीमियम लुक येते. त्यालाच कंटिन्यू केलं तर आपण इकडे क्वीन साईजचा बेड घेतला आहे. वॉलटच जे आपण हेडबोर्ड यूज करून त्याला पाठी आपण प्रोफाईल लाईट यूज केले. आणि हे जे वॉलवरती आपण कस्टमाइज वॉलपेपर बघताय, तो आपल्या क्लायंटच्या चॉईसने आपण इकडे लावला आहे. वरतीच जे आहे आपल्या हँगिंग लाईटसाठी प्रोव्हिजन सुद्धा दिली आहे. तर इकडे जे आहे आपण 2 बाय 7चा ड्रेसिंग टेबल बनवला आहे, जिथे आपण मिरर अटॅच करून पाठीचे आहे स्टोरेजसाठी प्रोव्हिजन दिले. त्याच्याच खाली जे आपण युनिट सुद्धा बनवलं आहे. आता वरती जे आपण कंटिन्यू केला तर इकडे आपण एसी पॅनलिंग दिले आहे. खाली आपण कर्टनसाठी सुद्धा आपण ऑलरेडी प्रोव्हिजन देऊन ठेवली आहे. इकडे जो आपला बाथरूमचा डोर होता, जिकडे आपण सेम पॅटर्न फॉलो केले लॅमिनेट्समध्ये. आणि इकडे जो आहे कंटिन्यू आपला वॉर्डरोब आहे, जिकडे आपण सिम्पल डिझाईन चूज केले आणि आतमध्ये अशा प्रकारे काहीतरी आपलं स्टोरेज आहे. आणि त्याच्याच वरती जे आहे आपलं पूर्ण स्टोरेजचं प्रोव्हिजन दिलं आहे. तर आतापर्यंत जी मी तुम्हाला 2 BHKची इंटेरियर माहिती दिलीच आहे. आता ह्याच्या पुढे तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. धन्यवाद.